आपल्या आसपास या सगळ्या घटना घडत असतात, त्यांचं भान राखणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्वतःच्या फिटनेसची काळजी घेणं सुद्धा प्रत्येकासाठी अतिशय आवश्यक आहे. आणि आज आपल्याबरोबर त्यासाठी सलाम महाराष्ट्रामध्ये फिटनेस कन्सल्टंट मधुकर दरेकर आलेले आहेत. त्यांना खेळाडू म्हणून महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार, एक उत्तम प्रशिक्षक म्हणून दादोजी कोंडदेव पुरस्कार आणि खेळाच्या माध्यमातून महाराष्ट्राची इतकी वर्ष सेवा केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार सुद्धा मिळाले. असे तीनही पुरस्कार एकत्र मिळालेले असे ते एकमेव खेळाडू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी म्हणजे 1983 साली महाराष्ट्रामध्ये वेटलिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग मध्ये त्यांनी स्त्रियांना पुढे आणलं. हे त्यांचं क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचं योगदान आहे. मधुकर सर, तुमचं IBN लोकमत मध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा IBN लोकमतच्या दर्शकांना आणि आम्हालाही हे जाणून घ्यायला आवडेल की या वयामध्ये सुद्धा म्हणजे दर्शकांसाठी आपण सांगूया की वयाच्या 68व्या वर्षी सुद्धा तुम्ही एवढे तंदुरुस्त आहात, स्वतः व्यायामशाळा चालवता, प्रशिक्षक म्हणून काम करता, खेळाडू तयार करता. तुमच्या वयाच्या जे काही लोक आहेत तुमच्या वयाचे, त्यांना स्पॉन्डिलायटिस असतील, गुडघेदुखी असेल, डायबिटीज असेल, अशा अनेक विकारांनी ते ग्रस्त असतात. त्यांच्या तंदुरुस्तीसाठी काय सांगाल? हे बघा, जसं तरुण मंडळी व्यायाम आम्ही शिकवतो ज्यांना, तसंच वयस्करांना सुद्धा मी व्यायामाचे धडे देतो. आणि तुम्ही आता स्पेशली म्हणालात की डायबिटीस आहे, गुडघेदुखी आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या उतार वयातच जास्त जाणवतात. बरोबर. आणि त्याच्यासाठी आपले जे सिनियर सिटीजन वयस्क मंडळी आहेत त्यांनी ह्याची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून आम्ही काय करतो, अशा स्त्री असो पुरुष असो अशा सगळ्यांना मी रोज असे ह्या व्यायामाचे धडे देतो. आणि त्यांच्याकडून कसं करून फिटनेस घ्यावं, त्यांना काय आम्हाला पेलवान बनवायचं नसतं. त्यांचं आरोग्य आम्हाला चांगलं ठेवायचं, त्यांना लॉंग लाईफ, त्यांना आयुष्य पुढचं दीर्घायुष्य चांगलं लाभो याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि तसं त्यांना बघून त्यांची स्टडी करून त्याचप्रमाणे त्यांना आम्ही व्यायाम देतो. आणि त्यात स्पेशली असं आहे, डायबिटीजचं आहे ते खरोखरच डायबिटीसच्या पेशंटना व्यायाम करणं अतिशय आवश्यक आहे. गोळ्या इंजेक्शन घेतात, सगळं काय करतात, त्याच्याबरोबर जर का व्यायाम करत नसतील त्या व्यक्ती, तर ते बरोबर नाही आरोग्याला. त्यांनी व्यायाम करणं एक अतिशय जरुरीचं आहे. आणि त्यामुळे डायबिटीसच्या माणसांना मी असं सांगेन की त्यांनी खरोखरच हे व्यायाम करायलाच पाहिजे आणि त्याबरोबर आपलं डाएट सांभाळलं पाहिजे, तर त्यांचं आरोग्य फार चांगलं राहील, पुढे अजून दीर्घकाळ टिकतील ती मंडळी. नक्कीच तुम्ही महत्वाची गोष्ट अतिशय सांगितलेली आहे. सगळ्या सिनियर सिटीजन्स जे सलाम महाराष्ट्र कार्यक्रम बघतायत त्यांना ही गोष्ट महत्वाची वाटते. पण ते असं बोलताना म्हणतात की आम्ही रोज सकाळी उठतो, तासभर चालायला जातो, छानपैकी चालतो आणि येतो. तेवढं पुरेसं आहे त्यांच्यासाठी की अजून त्यांनी काही करायला पाहिजे? चालण्याबरोबर मला वाटतं की चालण्याबरोबर त्यांनी फिटनेसचं कुठेतरी क्लब आहेत साधे, क्लबमध्ये जाऊन जॉईन झालं आणि तिथल्या त्या मशिनरी आहेत त्या यूज केल्या तर ते अतिशय चांगलं आहे. आसनं करणं, योगासनं करणं हे सुद्धा कितीतरी चांगलं आहे. नुसतं वॉक केलं म्हणजे झालं नव्हे, वॉक बरोबर याची सुद्धा जोड हवी तुम्हाला. याची जर जोड असेल तर अधिक चांगलं, असं माझं मत आहे. नक्कीच. म्हणजे आपल्या आरोग्यानुसार, प्रकृतीनुसार आणि आपले जे आजार आहेत त्यानुसार आपण योगासन असतील किंवा हे करायला पाहिजे. म्हणजे हे झालं तुमच्या वयातल्या किंवा एज ग्रुप मधल्या लोकांचं. परंतु जे तरुण लोक आहे, आपण आता बघतो की अगदी 32व्या वर्षी 35व्या वर्षी बायपास सर्जरीचं, एन्जिओप्लास्टीचं प्रमाण वाढलंय, मुलांना डायबिटीज होतात आहे. हे सगळं तणावामुळे होत आहे. संघर्ष करणं तर काही सुटणार नाहीये, पण त्यातही तरुण मुलांसाठी काय सांगाल, कशा पद्धतीने आरोग्य राखू शकतात? आता जी ती तरुण मंडळी, आम्ही ज्या वेळेला आमच्या तरुणपणी जसा व्यायाम करत होतो तशी हल्लीची मुलं, आताचा तरुण वर्ग आहे ना, तो जास्त योग्य वेळी व्यायामाकडे वळत नाहीत. हे एक त्यातलं कारण आहे. आम्ही अगदी वयाच्या 12व्या वर्षापासून सुरुवात केली या व्यायामाला, पण आताची मुलं अगदी कॉलेज लाईफ संपल्यानंतर सुद्धा व्यायामाला सुरुवात करतात. तसं नाही. म्हणून आई वडिलांनी काय करायला पाहिजे, छोटे जी बाळ आहे तेव्हापासून ह्यांना याची गोडी करून तो पहलवानच झाला पाहिजे असं काही नाही, पण कुठला एनी गेम, कुठल्या तरी खेळ त्यांनी करायलाच हवं मुलांनी. आपल्या अभ्यासाबरोबर तो मुलगा काय करतो, फक्त अभ्यास करतो, ट्युशनला जातो, इकडे जातो, पण आई वडील त्या ह्याच्याकडे लक्ष देत नाहीत की त्या मुलाने फिटनेससाठी काय करायला पाहिजे. ते काय ना, मुलगा वाकडा होतो ते दप्तर घेऊन चालताना, अशी पाळी आहे सध्याची. तसं न होता त्याला व्यायामासाठी त्याला थोडासा कुठला तरी व्यायाम, नुसतं मी असं म्हणत नाही ते व्यायाम, टेबल टेनिस खेळू दे, बॅडमिंटन खेळू दे, दुसऱ्या कुठल्याही गोष्टी करू दे ना, काय त्याच्यामुळे मग त्याचं आरोग्य चांगलं राहील, तो फिट राहील की नाही. मग हे जे तुम्ही म्हणताय की पुढे जाऊन त्याला 30व्या वर्षी आणि 32व्या वर्षी ज्या गोष्टी करतात त्या ईश्वरकृपे करून असं होणार नाही, याची मला तरी खात्री वाटते. म्हणजे लहान मुलांकडे पहिल्यापासूनच आई वडिलांनी लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्या फिटनेसकडे, ही तुम्ही खूप महत्वाची. बरोबर आहे.
आई वडिलांनी हा मार्ग दाखवायचा असतो की बाबा हे कुठल्या ह्या मुलाला तुमच्या खेळ कुठला आवडतो. आता परदेशामध्ये बघायला गेलं तर 6 महिन्याच्या मुलाला सुद्धा त्याला ट्रपमध्ये टाकून टेस्ट केली जाते की स्विमर होऊ शकतो का तो वेटलिफ्टर होऊ शकतो का, काय होऊ शकतो, त्याचं तिथे स्टडी करून त्याप्रमाणे त्याची डॉक्टर चेकअप करून त्या मुलाला तशी हे करतं. तसं आपल्याकडे होतं का? आपल्याकडे काय नाही. आपला मुलगा झाला, त्याला KG मधून गेला, शाळेमध्ये गेला, मग त्याच्या ट्युशन चालू झाल्या, तो इकडनं शाळेतून आला ट्युशनला गेला, तिकडनं आला हे आणि मग टीव्ही बघतात बा, ह्याच्या पलीकडे त्या तुम्ही मुलाला बोलता आहात याच अनुषंगाने म्हणजे आता एक मुद्दा असा विचारावा असं वाटतो की एकूणच खेळाबद्दल आरोग्याबद्दल आपल्याकडे अवेअरनेस कमी आहे असं म्हणता येईल. तसं बघायला गेलं तर आत्ताची जी पिढी आहे ना ती व्यायामाकडे वळले थोडी चांगली तरुण मंडळी. त्याला कारण आता हे सिनेमा वगैरे पाहतात सगळं, त्याच्यामध्ये सलमान खान आहेत, हे आहेत, मोठे मोठे आता बॉड्या दाखवतात सगळेजण, फिजिकली चांगलं दाखवतात. त्याच्यामुळे तरुण मंडळी आहे ना जरा हे आपण पण असं दिसलं पाहिजे म्हणून वळलेले आहेत. तसेच वयस्क जी मंडळी आहे सिनियर सिटीजन, त्या स्पेशली मी त्यांना आता मार्क केलं की काही मागच्या पिढीमध्ये जाल ना तर ही मंडळी व्यायामाकडे दुर्लक्ष करत होते, पण आताचे मात्र जे सिनियर सिटीजन आहेत ते खरोखर आता ह्याच्याकडे वळले आहेत. कारण त्यांना आता महत्व कळलंय की आपण जर व्यायाम केला तर आपण दीर्घकाळ पुढे चांगले टिकू. या कारणाने मात्र सिनियर सिटीजन सुद्धा याकडे वळ. आणि त्याच्यात अजून मी अगदी आग्रहाने सांगेन की आताचा जो महिला वर्ग आहे तो स्पेशली मी मेन्शन करेन की पुरुषांपेक्षा महिला पुढे येत होता. त्याला कारण सकाळी आम्ही पाहतो आमच्या सुद्धा क्लबमध्ये मी 6 ते 7च्या वेळेला मी 30 ते 40 महिला बघणार ऍट द टाइम, पण पुरुष 10 असतील पण महिला 30 असतील, असा सध्याचा ऍव्हरेज आहे. आता महिलांना सुद्धा कळलं की आपण फिटनेस पाहिजे. नक्कीच सर, ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण स्त्रियांना घरही सांभाळायचं असतं, मुलांना मोठं करायचं असतं, कुटुंबाची आणि बाहेर नोकरी सुद्धा करत असतात आणि महिला याकडे वळतात, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचं 83 साली वेटलिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंग मध्ये तुम्ही महिलांना पुढे आणलं, त्याबद्दल आपण हा बोलूया. महत्वाचा आहे. तुम्हाला महत्वाचे मानाचे पुरस्कार मिळालेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या वयोगटातल्या लोकांना फिटनेससाठी खेळाडूंना तुम्ही मार्गदर्शन करता. याबद्दल सर आपल्याला बोलायचं आहे. सलाम महाराष्ट्राच्या दर्शकांना आपण त्याबद्दल सांगूया. एक ब्रेक घेऊन पुन्हा आपण या विषयाकडे येऊया आणि याच्यावरचा संवाद असा चालू ठेवूया. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत.